प्रेज लॉर्ड. परमेश्वरला धन्यवाद. प्रभूने एक नवीन सकाळ आज आपल्या जीवनामध्ये दिलेले आहे, जोडलेले आहे. त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊ. आज या ठिकाणी सकाळच्या मननाकरिता आपण वचन वाचणार आहोत. इब्री लोकासपत्र याचा 12वा अध्याय आणि त्याचं 1 ते 3 वचन आपण या ठिकाणी वाचूया. इब्री लोकासपत्र 12वा अध्याय 1 ते 3 वचन, 1, 2, 3. तर मग आपण विश्वास ठेवणाऱ्या साक्षीदारांच्या एवढ्या महान साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत. म्हणून आपण ही सर्व अडथळे व सहज गुंतविणारे पाप सोडून आपल्याला नेमून दिलेल्या शर्यतीत निर्धाराने धावावे. आपण आपला विश्वास उत्पन्न करणारा व पूर्ण करणारा येशू याच्यावर लक्ष केंद्रित करावे. जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून क्रूस सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. तुमची मने खचून तुम्ही विश्वास सोडून देऊ नये म्हणून ज्याने पापी लोकांनी केलेला इतका विरोध सहन केला त्याच्याविषयी विचार करा. खरोखर या ठिकाणी एक सामर्थ्य वचन आपल्याला मिळालेलं आहे, आपण वाचलेलं आहे. तर पहिल्या वचनामध्ये आपण पाहतो, तर मग आपण विश्वास ठेवणाऱ्या साक्षीदारांच्या एवढ्या महान साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत. म्हणून आपण सर्व अडथळे व सहज गुंतविणारे पाप सोडून आपल्याला नेमून दिलेल्या शर्यतीमध्ये निर्धाराने धावावे. आज आपलं जे लक्ष आहे या ठिकाणी, जे देवाने किंवा परमेश्वराने जे कार्य शर्यत ज्या ठिकाणी म्हटले, आपल्याला जे काही कार्य देवाने सोपवून दिलेलं आहे त्याच्यामध्ये, त्या शर्यतीमध्ये आपण निर्धाराने धावावे. म्हणजे या वचनामध्ये सांगितलेलं आहे की आपण विश्वास ठेवणाऱ्या साक्षीदारांच्या महान साक्षीरूपी मेघाने आपण वेढलेले आहोत. आणि म्हणून सर्व अडथळे व सहज गुंतविणारे पाप सोडून आपल्याला नेमून दिलेल्या शर्यतीत निर्धाराने धावावे. आपण विश्वास ठेवणाऱ्या साक्षीदारांच्या महान साक्षीरूपी मेघाने आपण वेढलेले आहोत. म्हणून सर्व अडथळे आणि सहज गुंतविणारे पाप सोडून जी शर्यत आपल्याला नेमून दिलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही निर्धाराने धावावे. म्हणजे आमचं कॉन्सन्ट्रेशन, आमचं लक्ष त्या कार्याकडे असावं, जे कार्य प्रभू येशूने आम्हाला सोपवून दिलेलं आहे. त्या कार्याकडे आम्ही न खचता, निराश न होता, त्या ठिकाणी सांगितलं तुमचं मन खचू नये म्हणून, तुमचं मन खचून तुम्ही विश्वास सोडू नये म्हणून ज्याने पापी लोकांनी केलेला इतका विरोध सहन केला त्याच्याविषयी विचार करा. कोण आहे तो? येशू ख्रिस्त. तुम्ही विश्वासामध्ये चालत असताना, त्या शर्यतीमध्ये तुम्ही धावत असताना येशूकडे तुम्ही पहा, येशूच्या जीवनाचा तुम्ही अभ्यास करा. पापी लोकांनी जो त्याचा छळ केला, जो विरोध केला, त्याला न जुमानता त्याने तो क्रोस, ती वेदना त्याने सहन केली. तुमची मने खचून जाऊ नये, तुमची मने खचून तुम्ही विश्वास सोडून देऊ नये म्हणून ज्याने पापी लोकांनी केलेला इतका विरोध सहन केला त्याच्याविषयी विचार करा. इतका विरोध, इतका छळ येशूने सहन केला. त्या येशूचा विचार तुम्ही करा, त्या येशूकडे आपलं लक्ष तुम्ही केंद्रित करा. आणि ज्यावेळेस तुम्ही येशूकडे लक्ष केंद्रित कराल, तुम्ही त्या शर्यतीमध्ये विजेता ठरणार, त्या शर्यतीमध्ये तुम्हाला विजय मिळणार. आणि म्हणून आपण आपला विश्वास उत्पन्न करणारा व पूर्ण करणारा येशू याच्यावर लक्ष केंद्रित करावे. जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून क्रूस सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसलाय. पहा, त्याला आनंद मिळणार होता, आनंदात तो जीवन जगणार होता. तो आनंद त्यानं तुच्छ मानला आणि वधस्तंभ त्याने त्या ठिकाणी स्वीकारला
आणि तो वधस्तंभ स्वीकारल्यामुळे आज तो स्वर्गामध्ये राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. तो देवाचा पुत्र, तो देव आज स्वर्गामध्ये राज्य करत आहे. या वचनामध्ये एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. या गोष्ट एक वचन या ठिकाणी एक महत्वाचा विषय आहे. येशूकडे आमच्या जीवनामध्ये आम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. आम्ही येशूच्या मागे चालायचं आहे. मग आमच्या जीवनामध्ये संकट, अडचणी, अडथळे, सहज गुंतवणारे पाप, आमचं मन खचून जाईल अशा समस्या आमच्या समोर निर्माण होतील. परंतु त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये विश्वास ठेवणाऱ्या साक्षीदाराच्या एवढ्या महान साक्षीरूपी मेघाने आपण वेढलेले आहोत. म्हणजे आमच्या आजूबाजूला ज्या मोठमोठ्या साक्ष आमच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत, साक्षीदार आमच्या समोर आहेत, अनेक साक्ष आमच्या समोर आहेत आणि त्या मेघाने वेढलेले आम्ही आहोत. त्या विश्वासरूपी साक्षीरूपी महान साक्षीरूपी मेघाने आम्ही वेढलेले आहोत. आमच्या एवढे अनुभव आम्हाला आहेत प्रभूमध्ये, एवढा एक्सपिरियन्स आम्हाला प्रभूमध्ये आहे, एवढा आनंद प्रभूमध्ये आम्हाला आहे. आणि मग आम्हाला या प्रत्येक गोष्टी आमच्या जीवनात जर घडत असतील तर येशूने जी शर्यत, जी स्पर्धेमध्ये आम्हाला ठेवलेलं आहे, त्या स्पर्धेमध्ये आम्हाला निश्चितपणे त्या स्पर्धेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी धावायचं आहे. संकट येतील, अडचणी येतील, अडथळे येतील, परंतु जे काम प्रभूने आम्हाला सोपून दिलेलं आहे, जे काम पित्याने आम्हाला सोपून दिलेलं आहे, जे काम आम्हाला उद्धार करता देवाने सोपून दिलेलं आहे, ज्याने जगाच्या पापासाठी स्वतःचं जीवन वधस्तंभावर दिलं, त्या पित्याकडे, त्या पवित्र देवाकडे, त्या परमेश्वराकडे आम्हाला आमचं लक्ष केंद्रित करायचं आहे. आमचं जे लक्ष आहे ते आम्हाला निर्धारित करायचं आहे. जसा एक विनर, जसा प्रकारे एक स्पर्धक आपल्या स्पर्धेमध्ये तो दौडतो, धावतो आणि त्याला पारितोषिक मिळते, त्याला मेडल मिळते, तो विजेता ठरला जातो. कारण त्याने आपलं लक्ष, त्याने आपलं टार्गेट त्या खेळाकडे, त्या प्राइजकडे त्याने लावलेला आहे. त्याचा एकच ध्यास आहे की मी प्राइज मिळवणार, मी विजेता होणार. आणि आम्ही येशू मध्ये जर आहोत, आम्ही येशूच्या मागे चालतो, आमचं लक्ष जर आम्ही येशूवर केंद्रित केलेलं आहे तर निश्चित स्वर्गामध्ये आम्हाला पारितोषिक मिळणार आहे. आम्ही धाव संपवणार आहोत. आमचा विश्वास त्या ठिकाणी कमी होणार नाही, कारण आमचं लक्ष विश्वास निर्माण करणारा, उत्पन्न करणारा येशू ख्रिस्त याच्याकडे लागलेला आहे. आणि म्हणून येशू आम्हाला सांभाळील, येशू आम्हाला ईशाकडे घेऊन जाईल, येशू आम्हाला जय उत्सवाकडे घेऊन जाईल. आमचं जीवन तो विजय करेल. आणि म्हणून आमचं लक्ष आम्हाला येशू ख्रिस्ताकडे लावायचं आहे. आणि म्हणून या सुंदर वचनाच्या द्वारे देवाने आपल्याला आशीर्वादित केलेला आहे. आपला विश्वास ठामपणे प्रभूवर ठेवा, येशूच्या मागे चला. संकट शून्य आहेत, या जगातले लोक शून्य आहेत, या जगातले राजे महाराजे काही करू शकत नाहीत, कारण राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. या जगातले नेते असतील, या जगातले विरोधक असतील, प्रियांनो, तुमच्या केसाला देखील धक्का लावू शकत नाहीत, कारण तुमच्यामध्ये जो आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून त्याच्याकडे लक्ष लावा, सर्वस्व त्याच्यावर अवलंबून राहा, आपलं जीवन त्याला समर्पित करा. पापापासून, वाईटापासून, गंदगीपासून दूर राहा आणि देवाची आराधना भक्ती करत विश्वासामध्ये खंबीर आणि मजबूत व्हा. म्हणून आपलं लक्ष आपण शेवटपर्यंत टिकून राहावं, म्हणून आपलं लक्ष आपल्याला येशूकडे केंद्रित करायचं, ज्यानं विरोधकांचा एवढा विरोध सहन केला आणि त्यानं मरण त्या ठिकाणी स्वीकारलं आणि शेवटी तो विजय होऊन स्वर्गामध्ये राजस्थानाच्या उजवीकडे बसलेला आहे. आज आपल्याला देखील तिकडे लक्ष लावायचं आहे, आपल्याला देखील येशूकडे लक्ष लावायचं आहे. जर आपल्याला विजय पाहिजे असेल, जर आपल्याला विक्टरी पाहिजे असेल, जर आपल्याला या जगामध्ये आपल्याला जगाला हरवायचं असेल, पापाला हरवायचं असेल, वाईटाला हरवायचं असेल, तर येशू ही एक मार्ग आहे. आणि म्हणून येशूकडे लक्ष लावू, विजय जीवन जगू. प्रभू तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो. मे गॉड ब्लेस यू. आमेन.